येणारे पेन्शनधारक, मग त्यामध्ये EPS 95 पेन्शनधारक असतील किंवा EPF पेन्शनधारक असतील किंवा जे कर्मचारी आहेत यांच्या सर्व अपडेटसाठी आणि त्यांच्या सर्व प्रश्नांच्या सोल्युशनसाठी किंवा डिस्कशनसाठी एक CBT मीटिंग घेतली जाते आणि या CBT मीटिंगच्या अगोदर एक CBT अंतर्गत म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या अंतर्गत येणारे एक एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग घेतली जाते। ही एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग का घेतली जाते तर जे CBT मध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत, जे मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत, या मुद्द्यांचे डिस्कशन अगोदर एक्झिक्युटिव्ह कमिटी करते आणि त्यातील मेन मुद्दे CBT मीटिंगमध्ये घेतले जातात। तर नेमकं याचं एक सर्क्युलर जारी झालेलं आहे। CBT मीटिंग कधी होणार, CBT मीटिंग अंतर्गत म्हणजे सेंट्रल बोर्ड ट्रस्टीज अंतर्गत येणारी एक्झिक्युटिव्ह मीटिंग आहे ती कधी होणार, यामध्ये कोणते मुद्दे डिस्कस करण्यात येणार, EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दा होणार का, याबद्दल एक अतिशय महत्त्वाचं सर्क्युलर जारी झालेलं आहे। हे जो सर्क्युलर आहे ते आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा 15 जून 2026ला हे सर्क्युलर जारी करण्यात आलेलं आहे। ऑल मेंबर्स एक्झिक्युटिव्ह कमिटी EC CBT अंतर्गत येणारे हे आहेत, सेंट्रल बोर्ड ट्रस्टीज अंतर्गत येणारे यांना या लेटरमधून रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे की होल्डिंग ऑफ 118 म्हणजे 118वी मीटिंग आहे ती एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग आहे, जी की CBT मीटिंगच्या अगोदर होती। ती CBT ऑन 1/7/2026 वेन्सडे म्हणजेच 1/7/2000 म्हणजे 1 जुलै 2026ला होणार आहे ॲट 10:30 म्हणजेच 10:30 वाजता ॲट श्रमशक्ती भवन न्यू दिल्ली इथे ही मीटिंग होणार आहे। आता या सर्क्युलरमध्ये तुम्ही बघितलं तर या सर्क्युलरमध्ये काय मुद्दे डिस्कस केले जाणार हे मात्र दिलं नाही आणि त्यासाठीच ही एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग घेतली जाते की CBTच्या मीटिंगमध्ये नेमके काय मुद्दे डिस्कस होणार याबद्दल या मीटिंगमध्ये एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंगमध्ये डिस्कशन केलं जातं आणि त्यातील मेन मुद्दे हे CBTमध्ये डिस्कस केले जातात, त्यावरती सोल्युशन काढलं जातं। महत्त्वाचं म्हणजे मागच्या काही मीटिंग झालेल्या आहेत, आता ही 118वी मीटिंग आहे, परंतु EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दा घेण्यात आला नव्हता। त्या अगोदर काही मीटिंगमध्ये घेण्यात आलेला होता, परंतु त्यानंतर कित्येक वर्ष घेतलेला नव्हता। परंतु या मीटिंगमध्ये आपल्याला वाट पाहावी लागेल की या CBTच्या मीटिंगमध्ये EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दा घेतील किंवा नाही, याबद्दल आपल्याला वाट पाहावी लागेल। 1 जुलै 2026ला ही मीटिंग होणार आहे। त्यानंतर पुन्हा एक सर्क्युलर जारी केलं जातं की CBTच्या मीटिंगमध्ये कोणकोणते, या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंगमध्ये कोणकोणते मुद्दे डिस्कस झालेले आहेत, त्यानंतर पुन्हा CBTची मीटिंग होते आणि CBTच्या मीटिंगमध्ये कोणकोणते मुद्दे डिस्कस होणार आहेत या संदर्भात डिस्कस झालेले आहेत या संदर्भात सुद्धा एक सर्क्युलर जारी केलं जातं। त्यावेळी आपल्या चॅनलवर तसं सर्क्युलर पोस्ट केलं जाईल, नेमके मुद्दे कोणते डिस्कस केलेले आहेत EPFOच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी, त्यावेळी सर्क्युलर आपल्या चॅनलवरती पोस्ट हे केलं जाईल। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।